I miss you, Soham. Good night. Take care. इथे काय करतोयस? मला मदत हवी होती. मी कशाला मदत करू तुझी? जा ना तुझ्या लाडक्या सावली वहिनीकडे. तारा मॅडम, ते माझ्याकडेच आले होते, पण त्यांना तुमची मदत हवी आहे. मी नाही करणार कोणाची मदत. जरा ऐकून तर घे. नाही ऐकायचं मला. जा तू. अहो, असं काय करताय? आपण एक कुटुंब आहोत की नाही, एकमेकांची मदत करायला हवी. जर मी उद्या ठरवलं की तुमची मदत नाही करायची तर काय झालंय? तू जा ना. का? तुझ्यासमोर नाही सांगायचंय मला. जाते. काय झालंय? ते मी प्रेमात पडलोय. व्हॉट? हाऊ डेअर यू बबलू? अशी देईन नाही का? तुला लाज वाटते का? तू प्रेम करायला लाज कशाला पाहिजे? ए, मी माझ्या किरणच्या प्रेमात पडलोय. अच्छा किरण. ही पण सोहम सारखीच आहे. ते ना माहितीये सगळ्यांना, अख्ख्या घराला माहितीये. मला किरण आवडते हे तिला कसं कळणार? म्हणजे सोहमला तू आवडायचीस, मग तुझ्या मनात काय चाललंय हे सोहमला कसं कळलं? मला पण तसंच गाईड कर ना. अशा वेळी मुलींच्या मनात काय चाललेलं असतं ते कसं काढून घ्यायचं हे माझ्याशिवाय कोण सांगू शकणार ना तुला? त्यासाठी तर इथं आलोय. पण मग मी गुरु आणि तू शिष्य, है ना? म्हणजे मी जी काही कामं सांगेन ती सगळी करशील, राईट? प्रेमासाठी काही करेन. ठीक आहे. पण सगळ्यात आधी मी तुझी परीक्षा घेणार आणि मगच गाईड करणार. कबूल? कबूल असेल तर हात मिळव. हे काय काय करायला सांगेल ते आपल्याला नाही पटलं तर नाही पटलं तर नाही करायचं. मग काय होईल ते होऊन दे. कबूल आहे. काय? कबूल. ये. कसं असतं ना, 4 दिवस आली होती ही पोरगी राहायला आपल्या घरी. लळा लावून गेली नाही. कशी असतात ना एक एक माणसं. खरंय. काही फोन वगैरे आला होता का तिचा? नाही ना. काय गंमत असते बघ. म्हणजे म्हणायला सगळी सुख लोळण घेत आहेत तिच्या पायाशी, पण बिचारीला एकटेपणाचा शाप आहे. खरंय तुमचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे? गेला. शिवानी, आपण तिच्याबद्दल बोलतोय आणि तिला सुद्धा आपलीच आठवण येते असं मला वाटतंय. करू तिला फोन आता? कर ना. शिवानी, मी इथे ते मॉमना सांगू नकोस प्लीज. कमान ऐश्वर्या, कोणाला काय आणि किती सांगायचं कळतं मला. हा बोला आई. अगं, तुझ्याच बद्दल बोलत होतो आता मी आणि बाबा, आणि तेवढ्यात तुझे फोन येऊन गेले. किती ते मिस्ड कॉल्स. सॉरी, माझा फोन सायलेंटवर होता म्हणून ऐकू नाही आलं. बोल ना. नो प्रॉब्लेम. खरं सांगू का, मलाही तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. मला तर कळलंच नाही तू अशी अचानक का गेलीस. आणखीन राहायचं की 2-3 दिवस आरामात? हो ना, खरं तर माझाही पाय निघत नव्हताच, पण आता काय करू, बिझनेसचा व्याप एवढा वाढवून ठेवलाय ना मी स्वतःच, आणि जबाबदारी सांभाळायला मी एकटीच आहे. एवढे ब्रँड सांभाळते, नवीन ब्रँड लॉन्च करायचा आहे. नाही, मला माहिती आहे तू एफिशियंट आहेस, पण मी जरा वयाने मोठी आहे तुझ्यापेक्षा आणि जग जास्त बघितले म्हणून सांगते. लर्न टू डेलिकेट ड्युटीज. सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस, कळलं का? आय नो,
म्हणून तर नवीन ब्रँड सारंग बरोबर लॉन्च करायचं म्हणत होते, पण त्याने तर काही रिस्पॉन्डच नाही केलं. अच्छा, मी बोलून बघते त्याच्याशी. बरं ऐक, घरी ये आठवणीनं. हां, विसरू नकोस आम्हाला. ऑफकोर्स नॉट. आता काय येणं जाणं होईलच. ये मोस्ट वेलकम. हां, बाय. हो. असं काय करतो सारंग? तिलोत्तमा, सारंग बिझनेसच्या बाबतीत कुठलीच अननेसेसरी रिस्क घेत नाही, तुला माहिती आहे. शिवानी बरोबर बिझनेस करणं यात कसली आली रिस्क? तू तिचं रेप्युटेशन विसरतीयस. शिवानीने आजवर अनेक कंपन्या टेक ओव्हर केल्यात, बळकावल्या. त्यामुळे कदाचित. बरोबर आहे तुमचं, नाही असं नाही, पण आपल्या बरोबर तिचं नातं जरा वेगळं आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना. आणि मला वाटत नाहीये की रूपम कॉस्मेटिक्सला यातून काही रिस्क आहे, कारण शिवानी आणि सारंग एक वेगळाच ब्रँड क्रिएट करतायत, राईट? ठीक आहे, म्हणजे तसं असेल आणि तुला तिच्याबद्दल एवढी खात्री वाटत असेल तर तू बोल ना सारंगशी. बोलते. अन्ना, मोबाइल है ना तेरे पास? नेटवर्क फुल है क्या? फुल. माझाच फोन उचलत नाही म्हणजे. वहिनी, फोन उचला ना, कधीपासून वाचतोय. जाऊ दे अगं, सकाळपासून एकाच नंबरवरनं सारखा कॉल येतोय. कोण आहे काय माहित. वहिनी, फोन उचलल्याशिवाय कसं कळणार आहे? उचला तरी. नको ग, मी अननोन नंबरवरनं कॉल उचलत नसते. आणि करणाऱ्याला पण अक्कल नको का? सारखा फोन करतोय, उचलत नाहीये मी तरी. अहो, कदाचित तो फोन करणारा कोणीतरी तुमच्या ओळखीचा असेल आणि त्याने नंबर बदलला असेल. तुम्ही उचलून तरी बघा. नको ग, राहू दे. बरं, तुम्ही फोन उचला आणि स्पीकरवर ठेवा. ऐकणार नाहीस ना? हॅलो हॅलो, मी बोलतोय, तुझा राजकुमार. मला माफ करशील, मी खूप बदललोय ग. ती आहे ना, ती कोण ती जुली जुली जुली. 3 महिने झाले मी तिच्या टच मध्ये पण नाहीये ग. कर ना अमृता, मला माफ करशील ना?